चला सगळ्या प्रेक्षकांना विनंती, आपण स्टेजच्या समोर या. सगळ्या प्रेक्षकांना आणि खेळाडूंना, चारही टीमच्या खेळाडूंना विनंती आहे, आपण आपल्या मुख्य व्यासपीठीय कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करतोय. सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी स्टेजच्या समोर यायचंय. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी लगेच सुरू होणार आहे. या स्पर्धेचा विजेता सागर वरपे आपली टीम घेऊन आपण स्टेजच्या समोर यायचंय. सागर वरपे संघमालक, वीरा मोर्या, देशमुख एंटरप्राइजेस, जवळे कडलक चिकणी या स्पर्धेचा विजेता मोहम्मद हैदर. आपल्याला विनंती, आपण स्टेजच्या समोर थांबा. जवळे कडलक चिकणी टीम, आपण स्टेजच्या समोर थांबा. तुम्ही जिकडे जाताय प्रेक्षक तिकडे येत आहेत, त्याच्यामुळे टाइम होतोय. चला लवकर आपण बक्षीस वितरणाला सुरुवात करू. मोहम्मद हैदर, आपल्याला यायचं इकडे स्टेजकडे. हैदर, तर आपण लगेचच बक्षीस वितरणाला कार्यक्रमाला सुरुवात करतोय. तत्पूर्वी या स्पर्धेच्या निमित्ताने संगमनेर नगर परिषदेच्या नवनियुक्त नगराध्यक्षा आदरणीय मैथिलीताई तांबे यांना विनंती आहे की आपण या स्पर्धेच्या निमित्ताने संघांना, खेळाडूंना आणि आयोजकांना शुभेच्छा द्याव्यात. आदरणीय मैथिलीताई तांबे यानंतर आपल्याशी बोलतायत. त्यांना विनंती आहे, आपण या ठिकाणी खेळाडूंना शुभेच्छा द्याव्यात. सर्वांना नमस्कार. राजवर्धन यूथ फाउंडेशन संगमनेर, बाळासाहेब थोरात साहेब, प्रीमियर लीग, इतकं सुंदर हे आयोजन इथे केलेलं आहे. मी कधी क्रिकेटमध्ये एवढी मोठी फॅन नाही क्रिकेटची, पण आजची मॅच बघून खूप मजा आली. तर मी प्रेक्षकांना पण तेवढंच धन्यवाद देईल की तुम्ही आम्हाला खूप एंटरटेन केलं. शेवटचे जे तुमचे 4 बॉल होते त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला सर्वांना खूप छान एंटरटेन केलं. तरी मी विजेत्यांचे खूप खूप आभार मानते आणि आयोजकांचे पण आभार मानते की तुम्ही इतकी छान स्पर्धा आयोजित केली आणि इतका छान प्लॅटफॉर्म सगळ्या खेळाडूंना दिला. तुम्हाला सर्वांना परत आभार मानते, तुमचे सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद ताई. या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांनी 7 दिवस अतिशय सुंदर अशी अंपायरिंग केली, आदरणीय पंकज पाटील, आदरणीय किरणजी बिडलान, अमन शर्मा, वैभवजी कातोरे आणि चेतन मोहन या सर्व पंचांनी या स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर असं काम केलेलं आहे. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. मी त्यांना विनंती करतो की आपण थोडंसं लवकर या, आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. मी प्रेक्षकांना विनंती करेल, खेळाडूंना विनंती करेल, अंपायरिंग जर आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या आपल्या अंपायरसाठी सुद्धा झाल्याच पाहिजे. आणि मी नेहमी सांगतो की अंपायरिंग म्हणजे फक्त 6 बॉल मोजणं म्हणजे अंपायरिंग नाही, व्हाईट बॉल नो बॉल देणं म्हणजे अंपायरिंग नसतं. तर आलेल्या प्रत्येक निर्णयाला, अपीलला सामोरं जाऊन योग्य निर्णय देणं म्हणजे अंपायरिंग. त्यामुळे या सर्व अंपायरचं कौतुक करावं लागेल. किरणजी बिडलान सर, या स्पर्धेमध्ये एक्सप्रेस कामगिरी खरं तर किरण बिडलान सरांची राहिली. नॉन स्टॉप पहिल्या दिवसापासून खूप चांगलं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अधिकृत पंच आहेत आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. अमन शर्मा, आमचे श्रेयस यांनाही विनंती असेल, साहिल चव्हाण आपल्यालाही विनंती राहील. tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण जगभरात दाखवली गेली. अतिशय हाय डेफिनेशन मध्ये ही क्रिकेट स्पर्धा प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवली आणि ते काम tenniscricket.in च्या माध्यमातून केलं. साहेब, tenniscricket.in ही अशी वाहिनी आहे म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट मधली पहिली वाहिनी आहे आणि आज सगळ्यात जास्त मागणी tenniscricket.in ला आहे. आणि विशेष म्हणजे tenniscricket.in ज्यावेळेस यूट्यूब लाईव्ह क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आलं आणि टेनिस बॉल क्रिकेटला क्रांती मिळाली आणि त्यामध्ये टेनिस क्रिकेटचा मोठा वाटा राहिलेला आहे. यानंतर कृष्णा डीजे, ज्यांचं साऊंड सिस्टीमची आपल्याला व्यवस्था या स्पर्धेमध्ये राहिली आणि विशेष म्हणजे पहिल्या वर्षापासून या स्पर्धेमध्ये आपल्याला त्यांची साऊंड सिस्टीम मिळते. एकदा गोटू गाडेकर यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा गजर आपण करूयात. त्यानंतर आप्पा वायरमन यांनाही विनंती आहे. अथर्व अभंग ना, अथर्व अभंग वायरमन, त्यांनाही विनंती, आपलाही सन्मान होतोय, आपण ताबडतोब समोर यावं. या अथर्व अभंग, त्यांनी CCTV कॅमेऱ्यासाठी या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावली. या संपूर्ण मैदानाला CCTVच्या कॅमेऱ्यामधून आपल्या अंडर ठेवलं ते अभंग आपले, त्यांचे मनापासून अभिनंदन. त्यानंतर
समालोचक सन्माननीय अजित देशमुख ज्यांनी या स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर समालोचन केलं. अजित देशमुख यांना विनंती, आपण थोडंसं लवकर या. आपला सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावर केला जातोय. अंबी खालसाचे अतिशय सुंदर समालोचक आहेत आणि या स्पर्धेमध्ये त्यांचं समालोचन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकलं. त्यांचा सन्मान साहेबांच्या शुभ हस्ते होतोय. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी झाला पाहिजे. त्यानंतर पहिल्या वर्षापासून तर 12व्या वर्षापर्यंत या स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज संगमनेरमध्ये दुमदुमला आणि संगमनेरमध्ये ज्यांचं समालोचन आपण ऐकलं नाही, ती स्पर्धा यशस्वी झालीच नाही असं समजायचं. आणि राजवर्धन युथ फाउंडेशनची स्पर्धा म्हटलं की संदीप भालके सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. संदीप भालके सरांचा सन्मान आपण करू. कोपरगावचा बुलंद आवाज, साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय. संदीपजी भालके सर, एकदा जोरदार टाळ्या आपण वाजूयात संदीपजी भालके सरांसाठी. गेली 12 वर्ष या स्पर्धेमध्ये ते समालोचन करत आलेले आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर या स्पर्धेच्या निमित्तानं आणि त्याचबरोबर युवा मराठा चषकामध्ये खास साहेबांनी ज्यांच्या समालोचनाचा आदर केला होता, साहेबांनाही समालोचन आवडलं होतं, असे आमचे श्रीरामपूरचे शाहरुख पठाण यांचा सन्मान आदरणीय साहेब यांच्या शुभ हस्ते होणार आहे. या सर्व मान्यवर आदरणीय शाहरुख पठाण सरांसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि इथे आपण बक्षीस वितरणाला सुरुवात करणार आहोत. आता कुणाचा नामोल्लेख राहिला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. अनेकांचं योगदान आम्हाला या स्पर्धेसाठी राहिलं. आता आपण लगेचच आपल्या मुख्य पारितोषिकांकडे वळतोय. सुरुवातीला फायनल मॅन ऑफ द मॅच. फायनल मॅन ऑफ द मॅच कोण असेल? मला वाटतंय सांगायची गरज नाही. कोण असेल? आवाज नाही आलाय. कोण? मोहम्मद हैदर ठरतायत मॅन ऑफ द मॅच. शरदजी गवांदे साहेब, शरदजी गवांदे साहेबांना विनंती आहे, साहेब आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक या ठिकाणी देऊ. मॅन ऑफ द मॅच मोहम्मद हैदर, अर्धशतक फायनल मॅच मध्ये आपल्याला कंप्लीट करताना पाहायला मिळालेत आणि मोहम्मद हैदर ठरतायत या सामन्याचे सामनावीर. काय जबरदस्त बॅटिंग केली. छत्रपती संभाजीनगर वरून आले आणि संगमनेर गाजवलंय. एकदा जोरदार टाळ्या मोहम्मद हैदर साठी. शरदजी गवांदे साहेबांच्या वतीने आपल्याला हे बक्षीस मिळालेलं आहे. दोस्ती टायर वर्क साहेबांचं मनापासून धन्यवाद आणि मोहम्मद हैदर आपलं मनापासून अभिनंदन. उदयनमुख खेळाडू एमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार आपण देतोय. संकेत काकडे साहेबांना विनंती करतो, साहेब आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. संकेतजी काकडे साहेब आपण पुढे यावं. आणि उदयनमुख खेळाडू ठरतायत आपल्या संगमनेर तालुक्यातील बोटा गावचे सुपुत्र रोहन शेळके. उदयनमुख खेळाडू, उदयनमुख खेळाडूसाठी स्पोर्ट सायकल या ठिकाणी दिली जाणार आहे. उदयनमुख खेळाडूंसाठी स्पोर्ट सायकल आहे आणि ती आपण या ठिकाणी देतोय. रोहन शेळके चला ना. रोहन शेळके, रोहनची गोलंदाजी जर आवडली असेल तर आपण त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्यांचा गजर करूयात. एक युवा गोलंदाज आहे आणि संगमनेर तालुक्याचं भविष्य आहे. पठार भागातील बोटा गावचा खेळाडू, उदयनमुख खेळाडू, एमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. एक स्पोर्ट सायकल आपण त्याला देतोय. यानंतर सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक या पुरस्काराकडे आपण वळतोय आणि सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार जातोय. श्रीरामजी पवार साहेब आपल्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस देऊयात आणि हा पुरस्कार जातोय ओंकार तेलखेडकर. या स्पर्धेमध्ये ठरताय बेस्ट फिल्डर. ओंकार तेलखेडकर, आपल्याला विनंती आहे आपण ताबडतोब यायचंय. आदरणीय श्रीरामजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. ओंकार तेलखेडकर या स्पर्धेमध्ये ठरतायत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. जबरदस्त कामगिरी.
यानंतर या स्पर्धेमध्ये आपण देणार आहोत उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार आणि त्यासाठी आहे एक आकर्षक शूज. अनुपजी अरगडे साहेबांच्या वतीने हे बक्षीस आपल्याला मिळालेलं आहे आणि अनुपजी अरगडे साहेबांना मी विनंती करतो, साहेब आपल्या शुभ हस्ते पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. अनुपजी अरगडे साहेब, अनुपजी अरगडे साहेब, यश अरगडे आलेले आहेत. यश अरगडे आपण पुढे यावं, आपल्या शुभ हस्ते बक्षीस आपण देऊ. सर्वोत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरत आहेत संगमनेर तालुक्यातील घुलेवाडीचे भूमिपुत्र, शिवनेरीचा छावा म्हणजेच आपला माचरेकरांचा शिवा, या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज. चला शिवा माचरेकर आपण ठरतायत या स्पर्धेतले उत्कृष्ट फलंदाज. आदरणीय गौरव डोंगरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस या ठिकाणी देऊ. मी गौरव डोंगरे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक या ठिकाणी प्रदान करावं. एक क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्व आमचे गौरव शेठ डोंगरे आहेत आणि पठार भागाचे युवा नेते. घुलेवाडीचा शिवा ठरतोय उत्कृष्ट फलंदाज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत शिवासाठी, ज्याने बनवल्यात या स्पर्धेमध्ये भरपूर धावा. तो ठरतोय बेस्ट बॅट्समन, नाव त्याचं शिवा. आता बेस्ट बॉलर या पुरस्काराकडे आपण जाऊ आणि बेस्ट बॉलरचा पुरस्कार या स्पर्धेमध्ये आपल्याला मिळालेला आहे. अनिलजी कांदाळकर साहेबांच्या वतीने आपल्याला त्याचं सौजन्य आहे. ते उपस्थित नाहीये. हा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतो हर्षवर्धनजी गुंजाळ साहेब आपण पुढे यावं, आपल्या शुभ हस्ते पुरस्कार इकडे प्रदान केला जाईल. आणि या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार जातोय ज्याने 13 विकेट्स या स्पर्धेमध्ये घेतलेल्या आहेत. अंभोरे गावचा खेळाडू कोण असेल? रोहन मडके, बेस्ट बॉलर. चला रोहन मडके यायचे आपण. बेस्ट बॉलर हा पुरस्कार या ठिकाणी रोहन मडके यांना जातोय. रोहन मडके चला ना, या थोडंसं धावत या. 13 विकेट्स या स्पर्धेमध्ये आपण मिळवलेले आहेत आणि रोहन मडके ठरतायत या स्पर्धेतले उत्कृष्ट गोलंदाज. एक आकर्षक शूज देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण टेनिस क्रिकेटमध्ये गोलंदाज होणं तितकं सोपं नाही. तुम्ही 100 मॅच चांगली गोलंदाजी करा, परंतु एका मॅच मध्ये जर तुमच्या विरुद्ध रन आले तर तुमच्यावर टीका होते. त्यामुळे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गोलंदाज होणं तितकं सोपं नाही. गोलंदाजाचं कौतुक असेल. यानंतर आपण चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी देऊ. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रुपये 41,141 आदरणीय राऊत मामांच्या माध्यमातून आपल्याला मिळालं आणि संघ मालकाला नगरसेवक डॉक्टर अजीम शेख साहेबांच्या वतीने इलेक्ट्रिक स्कूटी आपल्याला मिळाली आहे. तत्पूर्वी अगोदर आपण संघाला पारितोषिक देऊ, त्यानंतर संघ मालकाला इलेक्ट्रिक स्कूटी देऊ. तर मी सगळ्या टीमला विनंती करतो, चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपण या ठिकाणी देणार आहोत आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक जात आहे युनिक प्रॉपर्टीज संगमनेर. राऊत मामांना विनंती आहे, मामा आपण पुढे यावं, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हे पारितोषिक दिलं जाईल. राऊत मामांच्या शुभ हस्ते युनिक प्रॉपर्टीज खेळाडू चला युनिक प्रॉपर्टीज संगमनेर या स्पर्धेत चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक त्यांना जात आहे रुपये 41,141 रुपये आणि एक आकर्षक ट्रॉफी देऊन आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जात आहे युनिक प्रॉपर्टी संगमनेर. डॉक्टर अज्जू नगरसेवक, ऍडव्होकेट शरीफ पठाण यांची टीम या स्पर्धेमध्ये, त्याचबरोबर गगनजी थोरात साहेब हे संघ मालक म्हणून या संघामध्ये आपल्याला बघायला मिळाले आणि त्यांचा संघ या स्पर्धेत चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरतोय. रुपये 41,141 राऊत मामांच्या वतीने आपल्याला हे बक्षीस मिळालं आणि त्यांच्या शुभ हस्ते आणि साहेबांच्या उपस्थितीमध्ये हे पारितोषिक या ठिकाणी आपण देतोय. संघ मालक त्यांना डॉक्टर अजीमजी शेख साहेबांच्या वतीने इलेक्ट्रिक स्कूटी आपल्याला या ठिकाणी दिली जाणार आहे. समीर भाई, संघ मालक थांबा. संघ मालकांना इलेक्ट्रिक स्कूटी आपण देऊ लगेच या ठिकाणी. साहेबांच्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस या ठिकाणी प्रदान करू. नगरसेवक डॉक्टर अजीम शेख साहेबांच्या वतीने आपल्याला ही इलेक्ट्रिक स्कूटर या स्पर्धेमध्ये मिळालेली आहे.
यावर्षी चारही संघ मालकांना 4 टू व्हीलर बाईक्स या स्पर्धेमध्ये देण्यात आलेलं आहे. हे देखील या स्पर्धेचं यावर्षीचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक युनिक प्रॉपर्टी संगमनेर या संघाला जात आहे आणि संघ मालकाला नगरसेवक डॉक्टर अझीम शेख यांच्या वतीने मिळते आहे इलेक्ट्रिक स्कूटी. संघ मालकांसाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांनी देखील या स्पर्धेमध्ये संघ घेतलेत. संघ मालकांचं सुद्धा आम्ही मनापासून आभारी आहोत. थँक्यू. त्यानंतर आपण तिसऱ्या क्रमांकाच्या पारितोषिकाकडे जातोय आणि या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार 51,151 रुपये आदरणीय तुषार मारुती शिंदे यांच्या वतीने आपल्याला 51,151 रुपयांचं पारितोषिक मिळालेलं आहे. आणि या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरतायत वीरा 11 वैभवी दूध संकलन केंद्र करे. खेळाडूंनी वर यायचंय. एक आकर्षक ट्रॉफी आणि 51,151 रुपयांचा पुरस्कार रोख स्वरूपामध्ये आपल्याला दिला जातोय. तुषार मारुती शिंदे प्रतिथयश उद्योजक साहेबांच्या वतीने आपल्याला हे पारितोषिक मिळालेलं आहे. आणि वीरा 11 वैभवी दूध संकलन केंद्र करे, सुनील सानप, गणेश परबत, विलास सानप यांची टीम या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरत आहेत. संघ मालकांना विनंती राहील आपण आता वर यावं आणि नवनाथजी अरगडे, राकेशजी नवले, अनिलजी गुंजाळ साहेबांच्या वतीने आपल्याला संघ मालकाला HF डिलक्स मिळालेली आहे. आणि या तीनही मान्यवरांना आम्ही विनंती करू आपण पुढे यावं. नवनाथजी अरगडे साहेब, राकेशजी नवले, अनिलजी गुंजाळ आणि संघ मालकांना सुद्धा विनंती आहे सुनीलजी सानप, गणेशजी परबत, विलासजी सानप साहेबांना विनंती आहे आपण पुढे यावं. HF डिलक्स बाईक या ठिकाणी मिळते. आदरणीय शिवाजी गुंजाळ साहेब आपण वर यायचंय. शिवाजी गुंजाळ साहेब, एकदा संघ मालकांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. वीरा 11 नवनाथजी अरगडे साहेबांचं दरवर्षी आपल्याला सौजन्य राहिलेलं आहे. दरवर्षी नवनाथजी अरगडे साहेबांचं योगदान आपल्याला राहिलेलं आहे. मनापासून अभिनंदन संघ मालकांचं. आता आपण या ठिकाणी लकी ड्रॉ देऊ. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रुपये 75,175 आदरणीय योगेजी भालेराव साहेबांच्या वतीने आपल्याला मिळालं. आणि दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरतात शिवनेरी स्ट्रायकर्स या स्पर्धेतले उपविजेते शिरापूर घुलेवाडी शिवनेरी स्ट्रायकर्स. आणि हा पुरस्कार देण्यासाठी योगेजी भालेराव साहेबांना विनंती राहील साहेब आपण पुढे यायचंय. आपल्या वतीने 75,175 रुपयांचं पारितोषिक आम्हाला मिळालं. चला शिवनेरी स्ट्रायकरची सगळी टीम शिवनेरी स्ट्रायकर शिरापूर घुलेवाडी या स्पर्धेत उपविजेते ठरत आहेत. आणि 75,175 रुपयांचं पारितोषिक योगेजी भालेराव साहेबांच्या वतीने आपल्याला मिळालं आणि त्याचं वितरण आपण करतोय. इंजिनियर सुशील पारासूर, इंजिनियर जगनजी पवार, गोकुळजी वागचौरे आणि शिवांश पानसर यांची टीम या स्पर्धेमध्ये उपविजेते ठरत आहेत. मनापासून अभिनंदन. शिवनेरी स्ट्रायकर्स शिरापूर घुलेवाडी हा संघ या स्पर्धेतला उपविजेता संघ. आणि आपण आता संघ मालकाला TVS बाईक या ठिकाणी देणार आहोत. आणि त्या TVS बाईकचं सौजन्य आपल्याला ज्यांनी दिलं आदरणीय अजय फटांगरे, आदरणीय बाबाजी लंके साहेब यांच्या वतीने आपल्याला त्याचं सौजन्य मिळालं. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण पुढे यावं आणि आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण संघ मालकांना देऊयात. या स्पर्धेत उपविजेते शिवनेरी स्ट्रायकर शिरापूर घुलेवाडी आणि संघ मालकांना TVS बाईक या ठिकाणी दिली जाते. सुशीलजी पारासूर, जगनजी पवार, त्याचबरोबर गोकुळजी वागचौरे आणि शिवांश पानसरे संघ मालक आपल्याला विनंती आहे चला थोडंसं लवकर या आपण. ओंकार तेलखेडकर,
हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि उपविजेत्या संघ मालकाला TVS बाईक या ठिकाणी आपण देणार आहोत. शिरापूर घुलेवाडी शिवनेरी स्ट्रायकर्स या स्पर्धेतले उपविजेते, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. थँक्यू. यानंतर आता ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या स्पर्धेचं आयोजन केलं, लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब यानंतर आपल्याशी बोलणार आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने साहेब आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. गांधी विचारांची प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात ज्यांचं काम आहे जोरात, त्यांचं नाव आहे लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब बोलतायत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात. शुभेच्छा देण्यासाठी आदरणीय थोरात साहेबांना विनंती आहे. साहेब आपण शुभेच्छा द्याव्यात. राजवर्धन युथ फाउंडेशनच्या वतीनं या स्पर्धांचं आयोजन केलं जातं. प्रथमतः या सगळ्या तरुणांचं अभिनंदन मला करावं की 12वं वर्ष या स्पर्धांचं आहे आणि अत्यंत उत्कृष्ट आयोजन त्यांनी केलेलं आहे. एखादं आयोजन करणं ही सोपी गोष्ट नसते आणि इतके दिवस हा खेळ चालतो. एवढ्या टीम येतात, एवढे प्रेक्षक, त्यात होणारे अनेक प्रश्न, हे सगळं सोडवत अत्यंत सुंदर आयोजनाकरता आपण सगळ्यांनी त्यांचं कौतुक निश्चितपणे केलं पाहिजे. खेळाडूंचं कौतुक केलं पाहिजे की ते येतात. अत्यंत सगळं खरं म्हणजे क्रीडांगण ही अशी गोष्ट आहे की राष्ट्रीय एकात्मता ते शिकवते. सगळ्यांनी एकत्र यावं, एकत्र खेळावं, जल्लोष करावा, खूप आनंद घ्यावा. तुम्ही सगळ्यांनी खूप आनंद घेतला. तुमचं सगळ्यांचं सुद्धा खूप अभिनंदन या निमित्तानं मी इथे करतोय. खरं हे सगळं करत असताना मदत करणारी काही असतात, कारण शेवटी या संयोजकांना काय काय करावं लागतं याची यादी केली तर तुमच्या लक्षात येईल की किती कठीण गोष्ट असते. म्हणजे ग्राउंड शोधण्यापासून संमती घेण्यापासून जो कार्यक्रम चालू होतो, 3 महिने कार्यक्रम चालतो माझ्या, 3 महिने. त्यांना मदत करणारे जे आहेत म्हणजे ग्राउंडचे मालक, त्यांचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे, आभार मानले पाहिजे. ते राहून जातं बरं का. आणि त्यानंतर ही सगळी मोठी माणसं आपल्या तालुक्यातले प्रत्येक कोणती गोष्ट आली तर त्याच्या पाठीशी उभं राहतात. तरुणांच्या पाठीशी उभं राहतात, खेळाडूंच्या पाठीशी उभे राहतात. त्या पद्धतीनं ज्यांनी ज्यांनी मदत केलेली आहे त्या सगळ्यांचं सुद्धा आभार या निमित्तानं मानलं, जे अभिनंदन त्यांचं केलं पाहिजे. खरं जे इथे विजय झाला त्यांचं तर अभिनंदनच आहे. व्यक्तिगत खेळ सुंदर दाखवला त्यांचंही अभिनंदन आहे. त्याबरोबर एक गोष्ट आहे की क्रीडांगण ही फार महत्त्वाची गोष्ट असते आणि तिथे आपण सगळे एकत्र येतो. राष्ट्रीय एकात्मता आपल्याला शिकवली जाते. एक जीव होतो, आनंद त्या निमित्तानं करतो. मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना एक सांगेल की मी आता एक चांगलं ग्राउंड म्हणजे ऑलिम्पिक साईजचं ग्राउंडची जागा मी ठेवतोय. एक ऑलिम्पिक साईजची क्रिकेटचं, ऑलिम्पिकला अजून क्रिकेट नाही पण राष्ट्रीय जे असतं आंतरराष्ट्रीय पातळीला क्रिकेट खेळला जातो, ती जी साईज पाहिजे त्या साईजचं ग्राउंड आता आपल्याकडे अजून नाही. ते पूर्णपणे आपण ठेवण्याची व्यवस्था करतोय. कुठं? जे ॲग्रिकल्चर कॉलेज चाललंय तिकडे ट्युलिप गार्डन पाहिलं का तुम्ही? नाही पाहिलं? आताच ते प्रदर्शन झालं त्या वेल्लाळ्याच्या शिवारामध्ये. तिथं पूर्णपणे एक क्रिकेटच्या पूर्णपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या साईजचं ग्राउंड आपण तयार करण्याचा प्रयत्न आहे. ऑलिम्पिकच्या साईजचं फुटबॉलचं ग्राउंड आपण करतो आहोत. ऑलिम्पिकच्या साईजचं फुटबॉलचं ग्राउंड ठेवण्याचं आपण केलेलं आहे. आणि 400 मीटरचा ट्रॅक, पूर्णपणे 400 मीटर ट्रॅक जो ॲथलेटमध्ये ठेवला जातो तो तिथं आपण ठेवणार आहे. म्हणजे तुमची जी गैरसोय काय आहे, गैरसोय अशी असते की शेवटी पूर्ण साईजचं ग्राउंड असणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. ते आणि आता त्याला पूर्ण करण्याकरता खूप खर्च आणि खूप मेहनत आहे हे मला माहिती आहे. पण लवकरच ते पूर्ण करण्याचा प्रयत्न आमचा राहील की आपल्या खेळाडूंकरता खूप चांगलं मदत त्या निमित्तानं सगळ्यांना होणार आहे. आणि तिथे एक स्पर्धा अशी केली पाहिजे आपण की सगळ्या ठिकाणी जे जिंकतात ना, अनेक स्पर्धा होत आहेत. सहकार महर्षी चषक आता झाला आपल्या याच्या ग्राउंडवर, पूर्णपणे नगरपालिकेच्या स्टेडियमवर. आता हा झाला. तशाच 10 तरी स्पर्धा झाल्यात. हे 10 जिंकणारे आहेत ना, त्यांना तिथं खेळवायचं एकदा. म्हणजे एकच स्पर्धा अशी की जिंकणाऱ्यांमध्ये स्पर्धा लावायची. पण खेळाडू तेच असेल तर अडचण होईल. परंतु आपण असा प्रयोग आपण करू शकतो.
खूप आनंदानं खूप चांगल्या पद्धतीनं हे आयोजन केलं. तुमच्या सगळ्यांचं खूप अभिनंदन. विजय झाल्यांचं अभिनंदन, मदत करण्याचं अभिनंदन, संयोजकांचं अभिनंदन, ग्राउंड दिलं त्यांचं अभिनंदन. सगळ्यांचं खूप अभिनंदन करतो. खूप शुभेच्छा तुम्हाला पुढच्या काळाकरता देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. हा तुमचं राहिलं निवेदन. इतकं सुंदर खरं म्हणजे हा शाहरुख इतकं सुंदर निवेदन असतं खरं म्हणजे तुम्ही इतक्या तयारीचे आहेत. जे कॉमेंट्री करतात इतकी सुंदर मला एक कळालं नाही तुम्हाला इतका लांबचा तो दिसतो कसा प्लेअर, त्याचं नाव नेमकं घेता कशा तुम्ही. सगळ्याच गोष्टी खूप कौतुकास्पद आहे. मांडणी खूप कौतुकास्पद आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं रंगत आणण्याचं काम करतात. ते जे शेवटी पंच असतात त्यांचं तर कामच कठीण असतं, ते सुद्धा इतक्या यशस्वीरीतीने मदत करतात. तुमचं खरं जे खूप मोठ्या याच्यामध्ये तुम्ही भाग घेऊ शकता. खरं सांगतो इतकी ताकद तुमची तयार झालेली आणि म्हणून तुमचा आता स्वतंत्र चॅनल झालाय असं कळालं मला. त्या टेनिस बॉलचा चॅनल स्वतंत्र. तुम्ही फारच भारी झाले मग आता. तर तुमचं सगळ्यांचं खूप कौतुक खूप अभिनंदन या निमित्तानं मी करतोय. धन्यवाद साहेब. खरं तर या स्पर्धेचं आयोजन ज्यांच्या माध्यमातून केलं जातं त्या आपल्या सर्व आयोजक कमिटीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. राजवर्धन युथ फाउंडेशन, सिद्धार्थ भैया थोरात, प्रशांतजी अभंग, सौरभ अण्णा खडलक, अनिलजी केदारी, संतोष मामा शेरमाळे, शरद पावपाके, सुनील बांगर, नागेश आव्हाड, सोहेल पिंजारी, साहिल शेख, कृष्णा ओझा आणि सगळा राजवर्धन युथ फाउंडेशनचा जो मित्रपरिवार आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो झाल्याच पाहिजे. कारण ही स्पर्धा जरी 7 दिवसांची असली परंतु 1-2 महिन्यांची मेहनत त्याच्या मागे आहे. आयोजकांचं कौतुक असेल आणि सलग 12 वर्ष ही स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. आपण लगेचच आता पुढच्या पारितोषिकांकडे जाऊ. मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करणार आहोत. सलग 12व्या वर्षी सुनील गुंजा साहेबांनीच आपल्याला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार या स्पर्धेसाठी दिलेला आहे आणि या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार जातोय. कोण असेल मॅन ऑफ द सिरीज? कोण? संगमनेर तालुक्यातील गुलेवाडीचे खेळाडू कोण असेल? नवनाथ हडवळे ठरतात मॅन ऑफ द सिरीज. संगमनेर तालुक्यातील गुलेवाडीचे घारुंडरी खेळाडू. साहेब तुम्ही नाव बरोबर घेतलं होतं. नाव बरोबर होतं नवनाथ. चला नवनाथ हडवळे ठरतात या स्पर्धेतले मॅन ऑफ द सिरीज. 2020 साली साहेब आपल्या शुभ हस्ते 2 व्हीलर बाईक याच खेळाडूने मिळवली होती आणि त्यानंतर पहिल्यांदा फायनल मध्ये आला. फक्त फायनल मध्ये आला नाही, मॅन ऑफ द सिरीज मिळवली आणि जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळालं. परवा दिवशी त्रिपुराला होते, काल शिर्डीला होते आणि आज संगमनेरला विमानाने प्रवास करून संगमनेर गाठलं आणि या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज मिळवली आहे नवनाथ हडवळे यांनी. मनापासून अभिनंदन. एकदा जोरदार टाळ्या नवनाथसाठी. लकी ड्रॉ विजेता शेवटचा LED TV तब्बल 32 इंचा आमचे परममित्र जानता राजा प्रतिष्ठानचे अमोलभाऊ कोरडे आणि केतनजी मंडलिक यांच्या माध्यमातून हा LED TV ठेवण्यात आलेला होता. शेवटचं कुपन आपण काढणार आहोत आणि आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते हे शेवटचं कुपन आपण काढणार आहोत. आणि LED TV 32 इंचा भाग्यशाली विजेता कोण ठरणार आहे सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. 489 नंबर आलेला आहे कुपनचा. नाव आपण जाहीर करणार आहोत. या बाद अंबादाजी आडप 489. या अमोल भाऊया केतनजी आपण जानता राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अंबादाजी. बघा अंबादाजी तुम्ही इथं येऊन वेळ खर्च केला ना. हो क्रिकेटचे फार शौकीन आहेत आणि इथं येत होते कुपन काढलं आज कुपन घेतलं पण आणि आज लगेच डायरेक्ट LED TV त्यांच्या ताब्यात गेला.
यानंतर आपण देतोय पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीगचं 12वं वर्ष आणि या 12व्या वर्षाचा विजेता ज्यांना मिळणार आहे तब्बल 1,51,151 रुपयांचं रोख पारितोषिक. आदरणीय के थोरात साहेबांच्या वतीने आपल्याला ते पारितोषिक मिळालं. के थोरात साहेबांनाच मी विनंती करेल साहेब आपण पुढे यावं आणि या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार जातोय वीरा मोरया देशमुख एंटरप्राइजेस जवळे कडलक चिकणी. सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेचे विजेते वीरा मोरया देशमुख एंटरप्राइजेस जवळे कडलक चिकणी या स्पर्धेचे विजेते. संघमालक यशवंतभाऊ पाचंगे, सुदर्शन शेठ देशमुख, सागरजी वरपे, राम शिंदे दाजी, तन्मय हसे यांची टीम या ठिकाणी या स्पर्धेचे विजेते ठरत आहेत. 1,51,151 रुपयांचा पहिला क्रमांकाचा पुरस्कार आणि संघ मालकाला TVS स्पोर्ट बाईक. आमचे सागर वरपे जे संघ मालक आहेत त्यांनी मागच्याच महिन्यामध्ये लोकनेते चषकाचं आयोजन चिकणीमध्ये केलं होतं. आमचे राहुल मुटकुळे असतील त्यांचे सर्व सहकारी संदीपजी वरपे, बाळासाहेब सहाणे यांनी चिकणीमध्ये लोकनेते चषकाचं आयोजन मागच्याच महिन्यामध्ये केलं होतं. प्रशांतजी वरपे साहेब यांनी देखील त्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. थोडस मागे मागे सरका, थोडस मागे मागे सरका, थोडस मागे मागे सरका. जोरदार टाळ्या वीरा मोरया देशमुख एंटरप्राइजेस जवळे कडलक चिकणीसाठी. पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार 1,51,151 रुपयांचा पुरस्कार या ठिकाणी रोख स्वरूपामध्ये दिला जातोय. आणि आदरणीय दुर्गाताई तांबे यांच्या शुभ हस्ते आपण संघ मालकांना 2 व्हीलर देणार आहोत. TVS स्पोर्ट बाईक RM कातोरे साहेबांच्या वतीने आपल्याला ती बाईक मिळाली आहे. RM कातोरे साहेबांना विनंती आहे साहेब आपण पुढे यायचंय. अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे सदस्य आणि तरुणांच्या पाठीशी सातत्याने उभे राहणारे आमचे RM कातोरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. आणि आमच्या दुर्गाताई तांबे या देखील आवर्जून उपस्थित राहिलेल्या आहेत. त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक संघ मालकांना आपण देतोय. TVS स्पोर्ट बाईक संघ मालकांना दिली जाते. यशवंतभाऊ पाचंगे, त्याचबरोबर सुदर्शनजी देशमुख, राम शिंदे दाजी, तन्मय हसे आणि सागर वरपे सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचे विजेते. एकदा जोरदार टाळ्या संघ मालकांसाठी. पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यशवंतभाऊ पाचंगे या संघाचे संघ मालक आहेत. VS फायरचे विकी बिडवे यांचेही धन्यवाद. आमचे राहुल लाईट्स ना नाशिक त्यांचे मनापासून धन्यवाद. कैलास भाऊंचं मनापासून धन्यवाद. दरवर्षी या स्पर्धेमध्ये कैलास भाऊंच्या माध्यमातून लाईट्स आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर आमचे सिक्युरिटी जे आहेत संस्थेचे जे सिक्युरिटी आहेत त्यांचा सन्मान आपण करू या ठिकाणी. सर्व राजवर्धन युथ फाउंडेशन यांच्या वतीने सर्व सिक्युरिटींचा सत्कार आपण इकडे करतोय. सगळे सदस्य आमचे राजवर्धन युथ फाउंडेशनचे आपण हा सत्कार करण्यासाठी पुढे यायचे. अनिल केदारी आपण पुढे या. सर्व संघ मालक, खेळाडू, प्रेक्षकांचे मनापासून आभार. यावर्षी आपण खूप सारं प्रेम या स्पर्धेला दिलं. यावर्षी जर बघितलं तर या स्पर्धेने उच्चांक गाठला आणि आज प्रेक्षकांनी देखील प्रचंड गर्दी या स्पर्धेच्या माध्यमातून केली. आमच्या राजवर्धन युथ फाउंडेशनच्या वतीने आमचे संस्थेचे जे सिक्युरिटी आहेत त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. राजवर्धन युथ फाउंडेशनचे सगळे सदस्य चला. राजवर्धन युथ फाउंडेशनचे सगळे सदस्य आपल्याला विनंती आहे आपण आमच्या संस्थेचे जे सिक्युरिटी आहेत या ठिकाणी सत्कार त्यांचा केला जातोय.
राजवर्धन युथ फाउंडेशन आयोजित लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग या स्पर्धेचा 12वं वर्ष या ठिकाणी अतिशय उत्साहात संपन्न झालं. आता 13व्या वर्षामध्ये 2027 ला आपण भेटूयात. सर्वांचं परत एकदा मनापासून आभार. राजवर्धन युथ फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचं मनापासून आभार. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपल्याला बक्षीस दिले त्या सर्वांचं आम्ही मनापासून आभारी आहोत राजवर्धन युथ फाउंडेशनच्या वतीने.